वंदना बसमधून उतरली आणि तिच्या मुलाला श्लोकला कडेवर घेऊन खाली मान घालून एक बॅग घेऊन तिच्या घराकडे चालू लागली. रस्त्याने जाताना जो कोणी दिसेल तो तिच्याकडे सहानुभूतीने पाहत होता. तिची अवस्था पाहून स्पष्टपणे कळत होते की दरवेळीप्रमाणे यावेळी सुद्धा तिच्या नवऱ्याने निलेशने तिला बेदम मारहाण केली आहे. तिची जुनाट साडी होती आणि सामानाची लहानशी बॅग, अंगभर लपेटून घेतलेल्या साडीचा पदर आणि कडेवर 3 वर्षाचा मुलगा. रस्त्याने भेटल्यावर कोणी उगाच प्रश्न विचारू नयेत म्हणून मुद्दामून नजर चोरून चालत होती. चालता चालता एकदाची घरी पोहोचली. तिला बाहेरून येताना पाहूनच तिच्या वहिनीने तिच्या परिस्थितीचा अंदाज लावला. ती येतात तिचे कोरडेपणाचे स्वागत झाले, कारण ती आता इथे हवीशी राहिलेली नव्हती. राहणार तरी कशी? दर 2-4 महिन्यातून एकदा माहेरी यायची, तेही तिच्या सासूरून कंटाळून. नवऱ्याच्या मारायला आणि सासूच्या त्रासाला ती खूप कंटाळली होती. घरी तिच्या बाबांना तिच्याबद्दल खूप सहानुभूती होती, पण आईला मात्र लोक काय म्हणतील याचे टेन्शन होते. म्हणूनच तिची आई तिच्या सासूची माफी मागून वंदनाला पुन्हा सासरी पाठवून द्यायची. वंदनाचा नवरा निलेश स्वभावाने खूपच तापट होता. दिवसभर बाहेर नोकरी करून आल्यावर जेव्हा सासू हिच्याबद्दल काही बाई त्याला सांगायची, तेव्हा गोष्ट कितीही लहान असली तरीही हा वंदनाला खूप मारायचा. त्यातच भर म्हणजे तिची नणंदसुद्धा जवळच राहायची. राहिलेली कसर ती भावाचे आईचे कान भरून पूर्ण करायची. वंदनाला वाटले होते मूल झाल्यावर परिस्थिती बदलेल, पण त्यानंतर परिस्थिती आणखीनच वाईट झाली. सासूबाई नेहमीच हिच्या मुलाला हिच्यापासून जास्तीत जास्त दूर कसे ठेवता येईल याचा प्रयत्न करायची, पण तरीही मुलगा आईसाठी खूप रडायचा. म्हणून मग नाईलाजाने त्याला तिच्याकडे द्यायची. मुलगा 6 महिन्यांचा झाल्यावर वंदनाने पुन्हा कामावर जायला सुरुवात केली होती. ती एका हॉटेलवर भाकरी करण्यासाठी जात होती. तसे पाहता तिला मुलाला सोडून कामाला जायची अजिबात इच्छा नव्हती, पण सासूसमोर काहीच बोलू शकत नव्हती. आधीच घरी सासूबाई साखर, तेल, मीठ यासारख्या साध्या गोष्टी सुद्धा लपवून ठेवायची. घरातील शिळे अन्न वाया जाऊ नये म्हणून हिला आधी तेच खायला लावायची. घरी नवऱ्याचा तिचा पगार सगळा सासूबाईंना द्यावा लागत असे, म्हणून स्वतःसाठी 1 रुपया सुद्धा खर्च करता येत नाही. सासूबाईंना एखाद्या गोष्टीसाठी पैसे मागितले तर पुन्हा तिच्या नवऱ्याचे तिच्या विरोधात कान भरायच्या आणि मग पुन्हा त्याचा मार खायला लागायचा. आता तिला कळून चुकले होते की नवऱ्याला सांगून काहीही उपयोग होणार नाही. आता तर सासूबाईंनी हद्दच पार केली होती. त्या त्यांच्या मुलासमोरच नंदेच्या मुलाला चांगलं खायला द्यायच्या आणि जेव्हा वंदनाचा मुलगा हट्ट करेल तेव्हा त्याला मारायच्या. श्लोक आता 3 वर्षाचा झाला होता. आता तो खाण्यापिण्याच्या वस्तूसाठी हट्ट करायचा, पण सासूबाई मात्र त्याला घरी केलेले साधे जेवण भरवायच्या आणि स्वतःच्या मुलीच्या मुलाला मात्र गोडधोड करून खाऊ घालायच्या. वंदनाने 1-2 वेळा बघितले होते. तिला वाटले आज न उद्या सासूबाई आपल्या मुलाचा सुद्धा लाड करतीलच, पण मात्र सासूबाईंनी त्याचा लाड केला ना, कधी त्याला आपुलकीने काही भरवले नाही. आता मात्र वंदनाच्या संयमाचा बांध सुटत चालला होता. ती कामावर असताना तिचं मन मात्र सतत आपल्या बाळाच्या विचारात असायचं. त्याने काही खाल्ले असेल का? सासूबाईंनी त्याला मारले तर नसेल? याच गोष्टीचा ती सतत विचार करायची. शेवटी सगळी हिंमत एकवटून तिने तिच्या नवऱ्याला निलेशला सांगितले की अजून आपला मुलगा श्लोक लहान आहे
तो थोडा मोठा होईपर्यंत ती कामाला जाणार नाही म्हणून. आणि याच गोष्टीवर तिच्या नवऱ्याने तिला मारले होते आणि म्हणूनच ती पुन्हा एकदा माहेरी निघून आली होती. तिला पाहून तिची आई गीताताई म्हणाल्या, "का ग, आता काय झालं? आणखीन अजून किती दिवस हेच चालणार आहे? मला वाटलं की तुला मूल झाल्यावर सगळं सुरळीत होईल म्हणून, पण इथे तर सगळे पहिल्यासारखंच आहे. दर 2-3 महिन्यात तुझी चक्कर माहेरी असतेच. तुझ्या वयाच्या लग्न झालेल्या मुली स्वतःच्या घरी चांगले स्थायिक झाल्यात आणि तुझं तेच रडगाणे सुरू आहे. आपल्या आईचा कसा स्वभाव आहे हे तिला माहीत होतं. त्यामुळे आई हेच बोलणं हे वंदनाला अपेक्षित होते. पण ती गीताताईला म्हणाली, "आई, काळजी नको करू. तुला अजून जास्त दिवस त्रास नाही होणार माझा." वंदनाचे हे बोलणे ऐकून आईला नवल वाटले. वंदनाच्या बोलण्यात आलेला निर्धार जाणवत होता. वंदनाच्या मनात नेमकं काय चालू आहे हे जाणून घेण्यासाठी गीताताईने तिला विचारले, "म्हणजे तू नेमकं काय करणार आहेस? तुझ्या मनात काय चाललंय?" "आई, मी ना माहेरी राहणार ना सासरी. मी एक वर्किंग वुमन्स हॉस्टेलमध्ये राहणार आहे. मी सगळी माहिती काढली आहे. त्याबद्दल तिथे निराधार महिलांना रोजगार मिळवून देतात आणि राहायला जागा सुद्धा. मी लवकरच तिकडे निघून जाणार आहे." "वंदना, तू हे काय बोलत आहेस? हॉस्टेलमध्ये राहायला जाणार आहे? मुलाला घेऊन तुला? तुझ्या हक्काचं सासर असताना तुझ्या सासरची काय म्हणतील? आणि आम्ही लोकांच्या प्रश्नांना काय उत्तर द्यायचे आहे?" "आई," गीताताई मोठ्याने म्हणाल्या. गीताताईचा आवाज ऐकून आता घरातील सगळेच तिथे आले. तिचा दादा, वहिनी आणि आतापर्यंत बाहेरच्या ओट्यावरून या मायलेकींचा संवाद ऐकणारे वंदनाचे वडील सुरेश राव सुद्धा तिथे आले. सुरेश राव गीताताईला म्हणाले, "अगं, आपली मुलगी तिचं माहेर आणि सासर दोन्ही असताना निराधार महिलांसाठी असणाऱ्या हॉस्टेलमध्ये राहायला जायचं म्हणते आणि तिला आधार देण्याऐवजी तू लोक काय म्हणतील याचा विचार करत आहेस आणि कसला हक्काचं सासर म्हणते. जेव्हा तिचं माहेर तिला आधार देऊ शकत नाही तर तिथं सासर काय हक्काची होईल?" गीताताई म्हणाल्या. "अहो पण गीताताईला मध्येच थांबवत सुरेशराव म्हणाले, "बास कर आता तुझं बोलणं. आजवर मी तुला कितीदा म्हटलं की आपण आपल्या मुलीच्या मागे ठामपणे उभे राहायचे, पण तू माझं काहीच ऐकून घेतलं नाही. कितीतरी तिला सहन करावं लागलं आहे, पण आपण मात्र तिच्या मागे खंबीरपणे उभे राहिलो नाही. तिचा त्रास समजून घेतला नाही आणि म्हणूनच आई वडील असताना सुद्धाही हॉस्टेलला जायचं म्हणते. आता तरी लोक काय म्हणतील यापेक्षा आपल्या मुलीच्या मनाला काय वाटेल याचा विचार कर." सुरेश रावांचं बोलणे ऐकून वंदनाचा भाऊ म्हणाला, "हो आई, बाबा बरोबर बोलत आहेत. आपण आजपर्यंत कधी वंदनाच्या मनाचा विचार केला नाही. तिच्या सासरची तिच्याशी कसे वागतात हे आपण स्वतः पाहिलेले आहे. आपल्याकडे कशाचीच कमी नाही. वंदना नेहमीसाठी इथे राहिली तरी सुद्धा आपल्याला भारी होणार नाही. मग असं असताना सुद्धा लेक सासरी शोभून दिसत असते म्हणून आपण तिला पुन्हा पुन्हा तिच्या मनाविरुद्ध तिथे पाठवणे गरजेचे आहे का? वंदना इथेच राहिली तर असा काय फरक पडणार आहे?" आणि आपल्या नवऱ्याचे हे बोलणे ऐकून तिच्या वहिनीला तिच्या नवऱ्यावर अभिमान वाटला, कारण तिच्या नवऱ्याचे विचार किती उच्च आहेत. वंदनाची वहिनी गीताताईंना म्हणाली, "मला पण बाबांचं आणि यांचं म्हणणं पटले आहे. आपण वंदनाताईंना समजून घ्यायला हवे." सगळ्यांचे बोलणे ऐकून
वंदनाला भरून आले. आज पहिल्यांदा तिला तिच्या माहेरच्यांचं भक्कम साथ मिळत होती. तिच्या आईला सुद्धा आपली चूक कळून आली. आपल्या मुलीची अवस्था पाहून तिच्या आईलाही भरून आले. वंदना घरी आली की शेजारच्या बायका तिच्या आईला टोचून बोलायच्या, म्हणून तिच्या आईला नेहमीच तिला सासरी परत पाठवायची. घाई व्हायची त्यांना. वाटायचं की आज ना उद्या परिस्थिती बदलेल, पण परिस्थिती काही बदलायची नाही. पण लेकीवर इतके वाईट दिवस आले की ती हॉस्टेलवर राहायच्या गोष्टी करते. त्यांना मनोमन वाईट वाटलं. त्यांनी लेकीला प्रेमाने जवळ घेतलं आणि तिला सांगितलं की आम्ही सगळेच तुझ्यासोबत आहोत आणि तुझा कुठलाही निर्णय आम्हाला मान्य असेल. म्हणून त्यानंतर बरेच दिवस झाले तरी यावेळी वंदना घरी परत आली नाही. म्हणून वंदनाचा नवरा निलेश स्वतःच वंदनाची काय परिस्थिती आहे हे पाहण्यासाठी तिच्या माहेरी आला. त्याला वाटले की नेहमीप्रमाणे तिच्या माहेरची तिला दोष देऊन माझी माफी मागायला सांगतील आणि तिला आपल्यासोबत घरी पाठवून देतील. पण यावेळी मात्र तिच्या माहेरच्यांनी त्याच्यासोबत तिला पाठवायला साफ नकार दिला आणि निक्षून सांगितले की जोपर्यंत तुम्ही तुमची वागणूक सुधारत नाही तोपर्यंत वंदना घरी परत येणार नाही. बायकोच्या माहेरच्या लोकांचा निर्धार पाहून निलेशला कळून चुकले होते की वंदनाचे घरचे नेहमीप्रमाणे इतके सहजपणे तिला घरी पाठवणार नाही. म्हणून तो तिला सोबत न घेता एकटाच परतला. त्यानंतर बऱ्याच दिवसापर्यंत वंदना घरी आली नाही. तेव्हा निलेशला त्याची चूक कळली. त्याला तिच्याशिवाय करमत नव्हतं. वंदनाच्या घरचे तिला आधार देत नाहीत म्हटल्यावर आपण तिला कधीच महत्त्व दिले नाही किंवा कधीच चांगले वागवले नाही याची त्याला जाणीव झाली. म्हणून त्याने ठरवले की यावेळी आपण स्वतः तिची आणि तिच्या माहेरच्यांची माफी मागावी आणि तिला आणि श्लोकला पुन्हा घरी घेऊन यायचे. कारण इतक्या वर्षात त्याला वंदनाचा चांगुलपणा कळून चुकला होता. मात्र या गोष्टीला त्याच्या आईने तीव्र विरोध केला. तेव्हा निलेशने त्याच्या आईला निक्षून सांगितले. आजवर तुझे ऐकून त्याने वंदनावर खूप अत्याचार केले, पण आई यापुढे माझ्या संसारात मिठाचा खडा टाकू नकोस. मुलाचं बोलणं ऐकून त्याची आई दंग झाली. त्यांना आता समजले होते की मुलगा आपला आता काहीच ऐकत नसतो. निलेश वंदनाच्या माहेरी गेला आणि त्याने वंदनासहित सगळ्यांची माफी मागितली. मी यानंतर वंदनासोबत चुकीचे वागणार नाही असा शब्द दिला. मग वंदनाने सुद्धा निलेशला एक शेवटची संधी देण्याचे ठरवले आणि तिला थोडा तरी त्रास झाला तर ती सरळ माहेरी निघून येईल या अटीवर तिच्या माहेरच्या लोकांनी तिला सासरी पाठवले. त्यानंतर कधीच वंदनाला तिच्या सासरच्यांनी त्रास दिला नाही. ती खऱ्या अर्थाने गृहलक्ष्मी झाली आणि तिचा संसार सुखाचा झाला. आधी जेव्हा तिला तिच्या माहेरच्यांनी साथ दिली नाही तेव्हा तिला तिच्या सासरी कुठलाही मान नव्हता. पण जेव्हा तिच्या माहेरच्या लोकांनी तिला भक्कम पाठिंबा दिला तेव्हा तिला तिच्या सासरी मानही भेटला आणि सन्मानही. एका मुलीसाठी तिच्या आई वडिलांची साथ खूप महत्त्वाची असते. त्यांच्या पाठिंब्याच्या बळावरच ती कुठल्याही समस्येला परतावून लावू शकते. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.